12 तासांचा थकवणारा प्रवास करून सई अखेर घरी पोहोचली. एका हातात जड बॅग, दुसऱ्या हाताने 2 वर्षांच्या विहानला सांभाळत ती हळूहळू अंगणात आली. माहेरी धाकट्या भावाचं लग्न पार पडून 15 दिवसांनी ती परतत होती. सततचा प्रवास, लग्नाची धावपळ आणि लहान मुलाची जबाबदारी यामुळे तिचं अंग अक्षरशः थकलं होतं. घरात पाऊल टाकताच तिला वाटलं, आता थोडा वेळ तरी शांतपणे पडायला मिळेल. पण तिचे पाय अजून खोलीच्या दारापर्यंत पोहोचलेही नव्हते. तेवढ्याच सासू शारदाताईंचा आवाज कानावर पडला. सई, जरा लवकर हातपाय धुवून घे आणि स्वयंपाकाला लाग. तुझ्या दोन्ही नंदा आज त्यांच्या सासरहून येत आहेत. त्यांना आवडणाऱ्या सगळ्या पदार्थांची यादी मी करून ठेवली आहे. लागणारं सामानही आणलं आहे. सईचे पाय जागच्या जागी थबकले. तिने क्षणभर सासूकडे पाहिलं आणि पुन्हा खाली मान घातली. मनात मात्र विचारांचं वादळ उठलं. त्यांना माहिती आहे ना, मी इतक्या लांबच्या प्रवासावरून आजच घरी येणार आहे. मग आजच येण्याची काय गरज होती? त्या तर जवळच राहतात. प्रत्येक रविवारी माहेरी येतातच. पण हा प्रश्न तिने ओठांवर आणला नाही. तेवढ्यात बाहेर रिक्षावाल्याला पैसे देऊन निखिल घरात आला. घरात येताच त्याने बूट काढले आणि सोफ्यावर थकून बसला. चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. शारदाताईंनी लगेच विचारलं, काय रे, खूप दमलास का? हो आई, प्रवास मोठा होता. त्या लगेच म्हणाल्या, म्हणून तर मी म्हणत होते, एवढ्या दूर लग्न करू नको. मुलींचं माहेर इतकं लांब असलं की मुलालाच त्रास होतो. निखिल हलकसं हसला. आई, त्यात त्यांचा काय दोष? काकांना नोकरीमुळे तिकडे राहावं लागलं. परिस्थिती कोणाच्या हातात नसते. शारदाताईंनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी पुन्हा सईकडे पाहिलं. उभी काय आहेस अजून? जा, आधी चहा कर. निखिलने लगेच सईकडे पाहिलं. तू किचनमध्ये जा, तोपर्यंत मी बॅगा आत ठेवतो. अरे राहू दे, मी ठेवते. सई, तू जा. त्याच्या आवाजातला आपलेपणा तिला जाणवला. ती शांतपणे किचनकडे निघून गेली. निखिलने एक एक बॅग उचलून खोलीत नेण्यास सुरुवात केली. ते पाहून शारदाताई म्हणाल्या, इतका दमला आहेस तरी तिचं काम तूच करतोस? निखिलने हसत उत्तर दिलं, आई, त्या बॅगांमध्ये माझंही सामान आहे. मी ठेवलं तर काय बिघडलं? तो शेवटची बॅग ठेवून पुन्हा हॉलमध्ये आला. आई, मला खूप भूक लागली आहे. आपण आज बाहेरून जेवण मागवूया का? हे ऐकताच शारदाताईंचा चेहरा बदलला. काय? बाहेरचं जेवण? तुझ्या दोन्ही बहिणी येणार आहेत. त्यांना पार्सल खाऊ घालणार आहेस? पण आई, सईही माझ्याबरोबरच 12 तास प्रवास करून आली आहे. तिलाही आरामाची गरज आहे. ती ट्रेनमध्ये बसून आली आहे. ट्रेनमध्ये कोणतं काम करत होती? शारदाताईंच्या त्या बोलण्यावर निखिल काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, आई, विहान पूर्ण प्रवासभर तिच्याच मांडीवर होता. त्याला झोपवणं, खाऊ घालणं, सांभाळणं हे सगळं कोणी केलं? मी तर मध्ये मध्ये झोपलोही होतो. एक मुलगा सांभाळून एवढा थकवा येत नाही. मी 3 मुलांना घेऊन प्रवास केले आहेत. माहिती आहे आई, पण त्या काळात तू जे सहन केलंस तेच आज सईनेही सहन करावं असं का वाटतं तुला? हा प्रश्न ऐकताच शारदाताई काही क्षण गप्प बसल्या. पण पुढच्याच क्षणी त्या म्हणाल्या, तुझ्या बाबांनी कधी त्यांच्या आईसमोर आवाज चढवला नव्हता. निखिलने शांतपणे उत्तर दिलं. आणि म्हणूनच अनेक गोष्टी चुकीच्या चालत राहिल्या. मी तसं करू इच्छित नाही. घरात क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात किचनमधून सई चहा घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण ओठांवर जबरदस्तीचं हसू होतं. निखिलने कप घेतला आणि तिच्याकडे पाहत विचारलं, तू काही खाल्लंस का? सईने नकारार्थी मान हलवली. मग आधी तू काहीतरी खा. आधी सगळ्यांना चहा देते, ती एवढंच म्हणाली. निखिलने लगेच मोबाईल हातात घेतला. काही क्षणातच त्याने एका हॉटेलचा नंबर लावला. नमस्कार, 4 जणांसाठी नाही, 8 जणांसाठी जेवण पाठवा. सईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. शारदाताईंच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी स्पष्ट दिसत होती.
त्याचवेळी घराबाहेर एका कारचा आवाज आला. शारदाताई आनंदाने उठल्या. आल्या, माझ्या दोन्ही मुली आल्या. सईने एक खोल श्वास घेतला. दरवाजा उघडताच कविता आणि स्वरा आनंदाने घरात आल्या. दोघींच्या मागे त्यांची लहान मुलंही धावत आत आली. शारदाताईंनी दोघींना प्रेमाने मिठी मारली. घरात क्षणात गजबज निर्माण झाली. सईने हसत दोघींचं स्वागत केलं आणि मुलांसाठी पाणी व खाऊ आणून ठेवला. तेवढ्यात डोअरबेल पुन्हा वाजली. निखिलने दरवाजा उघडला. हॉटेलमधून मागवलेलं जेवण आलं होतं. त्याने पार्सल घेतलं आणि पैसे दिले. पार्सलकडे पाहत कविताने आश्चर्याने विचारलं, आज बाहेरून जेवण? शारदाताईंनी नाराजीच्या सुरात उत्तर दिलं, तुझ्या वहिनीला प्रवासाचा थकवा आहे म्हणे, म्हणून तुमच्या भावाने पार्सल मागवलं. त्यांच्या बोलण्यातला टोमणा सईच्या कानावर स्पष्ट पडला, पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती शांतपणे प्लेट्स काढू लागली. निखिलने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. आज सगळे एकत्र बसून निवांत जेवू. रोजचं स्वयंपाकाचं ओझं आज नको. कविता आणि स्वराने एकमेकींकडे पाहिलं. त्यांना काहीतरी जाणवलं, पण त्यांनी विषय वाढवला नाही. थोड्याच वेळात सगळे जेवायला बसले. विहान कधी आईच्या मांडीवर तर कधी घरभर पळत होता. त्याच्या खोड्यांमुळे वातावरण थोडं हलकं झालं. जेवताना कविता सईकडे पाहून म्हणाली, वहिनी, भावाच्या लग्नात खूप मजा आली असेल ना? तू तर 15 दिवस माहेरी होतीस. सई हसली. हो, खूप दिवसांनी सगळे एकत्र भेटलो. स्वरा लगेच म्हणाली, आणि तू तर घरातली एकुलती एक मुलगी. तुझे खूप लाड झाले असतील. सईने फक्त हसून मान हलवली. जेवण संपल्यानंतर सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने स्वराने उत्सुकतेने विचारलं, वहिनी, तुझ्या माहेरहून काय काय भेटवस्तू मिळाल्या? जरा आम्हालाही दाखव ना. कवितानेही लगेच होकार दिला. हो ना, लग्नात बहिणीला नेहमी खास भेटी मिळतात. सईने सहजपणे उत्तर दिलं. या ना, दाखवते. सगळे तिच्या खोलीत गेले. बेडवर मोठी बॅग ठेवून सईने ती उघडली. एकामागून एक साड्या, ड्रेस, मिठाईचे डबे आणि छोट्या भेटवस्तू ती बाहेर काढू लागली. स्वराच्या नजरेत एक सुंदर साडी भरली. गडद जांभळ्या रंगाची, हाताने केलेल्या नक्षीकामाची ती साडी खूपच आकर्षक दिसत होती. तिने ती हातात घेतली. अरे वा, किती सुंदर आहे ही. कविताही तिच्याकडे पाहत म्हणाली, खरंच अशी साडी मी आजपर्यंत पाहिली नाही. सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. आईने खास माझ्यासाठी विणून घेतली आहे. खूप दिवसांपासून ती याची तयारी करत होती. ती बोलत असतानाच शारदाताई पुढे आल्या. त्यांनी स्वराकडे पाहत सहजपणे म्हटलं, आवडली असेल तर घेऊन टाक. वहिनी तुझीच आहे. नणदेला एवढं तरी द्यायलाच हवं. क्षणभर खोलीत शांतता पसरली. सईच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू विरलं. ती काहीच बोलली नाही. स्वराने पटकन साडी परत ठेवली. नको आई, मला फक्त पाहायची होती. पण शारदाताई हट्टाने म्हणाल्या, त्यात काय एवढं? माहेरून आणलेल्या वस्तूंवर नंदांचाही हक्क असतो. निखिल इतका वेळ शांतपणे सगळं पाहत होता. तो पुढे आला. आई, ही साडी सईच्या आईने तिच्यासाठी प्रेमाने बनवून घेतली आहे. मग काय झालं? प्रेमानेच तर बहिणीलाही देणार. नाही आई. त्याचा आवाज यावेळी ठाम होता. शारदाताईंनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. म्हणजे? कोणाच्या आईने आपल्या मुलीसाठी दिलेली भेट दुसऱ्याने मागणं योग्य नाही. अरे, आमच्या काळात वहिनीच्या प्रत्येक वस्तूंवर नणदेचा अधिकार असायचा. निखिल शांतपणे म्हणाला. म्हणूनच त्या काळात अनेक मुलींना मन मारून जगावं लागलं. शारदाताईंचा चेहरा लालबुंद झाला. तुझ्या बाबांनी कधी त्यांच्या आईला उलट उत्तर दिलं नव्हतं. आणि मी बाबा नाही. हे ऐकताच खोलीत पुन्हा शांतता पसरली. कविताने साडी अलगद सईच्या हातात ठेवली. वहिनी, ही तुझी आहे. ती तुझ्या आईच्या प्रेमाची आठवण आहे. आम्हाला ती कधीच नको. स्वरानेही लगेच तिची साथ दिली. हो, आम्ही वस्तू पाहायला आलो होतो, घेण्यासाठी नाही. सईच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ती काही बोलणार इतक्यात शारदाताई रागाने म्हणाल्या,
आजकालच्या मुलींना माहेरचं खूप जास्त महत्त्व झालंय. निखिलने सईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात साचलेले अश्रू त्याला दिसत होते. त्याने शांत पण ठाम आवाजात म्हटलं, आई, वस्तूंची किंमत पैशात नसते, ती देणाऱ्याच्या प्रेमात असते आणि ते प्रेम कोणालाही मागून मिळत नाही. शारदाताई एक शब्दही न बोलता खोलीबाहेर निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण त्या शांततेत कविता आणि स्वराच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. मित्रांनो, सई त्या साडीसाठी पहिल्यांदाच ठामपणे उभी राहणार की पुन्हा एकदा गप्प बसणार आणि निखिलच्या एका निर्णयामुळे शारदाताई आणखी मोठं पाऊल उचलणार का? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.